नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. आज आहे निकालाचा दिवस. मागच्या 5 वर्षांमध्ये ज्या नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यानंतर मतदान झालं 20 तारखेला आणि आज लोकांनी नेमका कोणाला कौल दिलेला आहे, कोणता पक्ष सगळ्यात मोठा पक्ष ठरणार, तो निकाल आपल्या हाती येणार आहे. अगदी 2 तासामध्ये पहिले कल लोकशाही मराठीवर आपण बघू शकणार आहात आणि त्याच विषयीची सगळ्यात मोठी बातमी आहे. महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेल्या विधानसभेचा महानिकाल सकाळी 8 वाजल्यापासून यायला सुरुवात होईल. त्यावर आपलं चौफेर लक्ष असणार आहे. लोकशाही मराठीचे महाराष्ट्रातले सर्व प्रतिनिधी अचूक आणि वेगवान निकाल तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. तर आज महाराष्ट्राचा महानिकाल येणार आहे, कारण महाराष्ट्राच्या या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष असतं. नेहमी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर त्याच्या काही मिनिटांमध्येच आपल्याकडे पहिले कल यायला सुरुवात होईल. अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य पणाला लागलेलं आहे. तर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ज्या निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये नेमका कोणाला धक्का बसणार आणि कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे. आणि त्याचे प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत राहत आहोत. तर अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य पणाला लागलेलं आहे. त्यामुळे कोण उधळणार गुलाल आणि कोणाला धक्का बसणार हा सवाल आता उपस्थित होतोय आणि त्याचं उत्तर अगदी काही तासांमध्ये आपल्यापर्यंत येणार आहे. 288 मतदारसंघांचा महानिकाल फक्त लोकशाही मराठीवर. अचूक वेगवान निकाल आपण बघू शकणार आहात. तर आजची सगळ्यात मोठी बातमी मागील 5 वर्षांपासून ज्याच्याकडे लक्ष लागलेलं होतं, कारण 5 वर्षांपूर्वी निवडणूक झाली होती विधानसभेची आणि तेव्हा ही नाट्यमय घडामोडी राज्यामध्ये घडलेल्या होत्या. 2019ला जे उद्धव ठाकरे महायुतीमध्ये होते, भाजप सोबत होते, त्यांनी मात्र जी विकास आघाडी आहे त्यांच्यासोबत जाऊन शरद पवार असतील किंवा काँग्रेस असतील यांच्यासोबत जाऊन सत्ता स्थापन केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. तेव्हा ही नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. आज आहे 23 तारीख, निकालाचा दिवस आणि त्याच वेळेला आज एक आठवण करून द्यावी लागेल, ती म्हणजे 23 नोव्हेंबर 2019ला 5 वर्षांपूर्वी बरोबर पहाटेचा शपथविधी सुद्धा झाला होता. त्यामुळे आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आता पुन्हा तशाच पद्धतीच्या घडामोडी घडतात की निकाल नेमका काय लागतो याकडे अवघ्या देशाचं लक्ष आहे. आणि मतमोजणीला अगदी काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे, मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे. त्याचे अपडेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून. पुण्यामधून ते आपल्यासोबत जोडले गेले आहेत थेट. अमोल, काय सांगाल? पुणे अतिशय महत्वाचं आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक महत्वाच्या जागा या ठिकाणी आहेत आणि मतमोजणी नेमकी किती वाजता सुरू होणार आहे त्या अनुषंगाने कशी तयारी तुम्हाला इथं दिसतेय? फरा निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झालेली आहे. जिल्हा प्रशासनाने देखील तयारी आता पूर्ण केलेली आहे आणि आता 6 वाजल्यापासून जे कर्मचारी या ठिकाणी मतमोजणीसाठी असणार आहेत त्यांची हजेरीला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर 8 वाजता पोस्टल मतदानाला मोजणीला सुरुवात होणार आहे आणि 8:30 वाजता ईव्हीएम मशीनचे जे मतदान असतील त्या मोजणीला सुरुवात होणार आहे. त्याआधी 7:30 वाजता ईव्हीएमच्या ज्या स्ट्रॉंग रूम आहेत त्या उघडल्या जाणार आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मतमोजणीला सुरुवात सुद्धा होणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 21 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी आज होतीये. यामध्ये पुणे शहरातल्या 8 विधानसभा मतदारसंघाची मोजणी या कोरेगाव पार्कच्या धान्य गोदाम आहे या ठिकाणी होणार आहे आणि इतर ग्रामीण भागातले जे विधानसभा मतदारसंघ आहेत ते त्या तहसील कार्यालयामध्ये त्याची मतमोजणी आहे ती सकाळी 8:30 वाजल्यापासून सुरू होणार आहे. साधारण दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे की नेमकी कुणाची सत्ता या ठिकाणी होणार आहे. कारण की गेल्या 5 वर्षापूर्वीचं आपण कालावधी पाहिला तर त्यानंतर आता ही विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आहे ती आज सुरू होत आहे आणि सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त आहे तो सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. 100 मीटरच्या आतमध्ये कोणालाही मोबाईल आणि इतर जे डिव्हाइस आहेत ते आतमध्ये नेण्यास पूर्णपणे बंदी आहे. प्रत्येकाचे पासेस आणि आय कार्ड तपासूनच त्यांना मतमोजणीच्या केंद्राच्या आत सोडलं जाणार आहे. पोलिसांसोबतच इतर बंदोबस्त देखील मतमोजणीच्या बाहेर हा तैनात असणार आहे आणि जवळपास 2000हून अधिक कर्मचारी असणार आहेत ते या मतमोजणीसाठी सध्या दाखल झालेले आहेत आणि त्यांची हजेरी सुरू झाल्यानंतर साधारण 8 वाजता पोस्टल मतदानाचं जे मतमोजणी आहे त्याला सुरुवात होईल आणि साधारण दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत हा जो चित्र आहे ते स्पष्ट होताना पाहायला मिळेल. पण अतिशय चुरशीची लढत ही पुणे जिल्ह्यातली असणार आहे, कारण की बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचेच पुतणे योगेंद्र पवार हे उभे ठाकलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीवर आहे. बारामतीमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. जे कल
आणि जे सर्वे हाती आलेले होते त्याच्यामध्ये तर अजित पवार हे विजयी होतील असं सांगण्यात येते. पण नक्की आता खऱ्या अर्थानं मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर बारामतीचा गड हा अजित पवार राखणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे पुणे शहरामध्ये जर आपण पाहिलं तर कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांतदादा पाटील जे मंत्री आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, ते दुसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणामध्ये होते आणि त्यामुळे तिथं सुद्धा काय होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा आहे ती सुद्धा पणाला लागलेली आहे. खेड आंबेगावमध्ये आपण पाहिलं तर दिलीप वळसे पाटील आहेत जे गेल्या 60 टर्म इथं आमदार राहिलेले आहेत. त्यांचं भवितव्य सुद्धा आज या मतपेटीतून बाहेर येणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या निकालांकडे आपलं सुद्धा लक्ष असणार आहे आणि त्यामुळे साधारण 8:30 वाजता सुरुवात झाल्यानंतर पहिला कल कशा पद्धतीचा असतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे आणि तोच ट्रेंड दुपारपर्यंत राहतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण राज्यभरामध्ये 288 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी आज होत असताना नेमकं हे राज्य कोणाच्या हाती जाणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा सामना होत असताना आज नेमकं कोण बाजी मारणार आणि या 6 पक्षांमध्ये सर्वात मोठा पक्ष कोण ठरणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.